बोलो बालक, क्या चाहिए? काय नाही चाहिए. लवकर लग्न होऊ दे बस. होणार होणार, लवकरच होणार. गडबड करू नको. ए, गडबड तू करतेस का मी? आता कोणीच करायची नाही. घरात लग्नाचं बघायचं चाललंय. येईल त्या पोराला मी नाही म्हणणार, आणि जेव्हा तुझ्याबद्दल विचारत्याल तेव्हा वय म्हणणार. बर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, 40 पिढ्यानंतर झालेली पोरगी हाय मी. असं सहजासहजी तुला देणार नाहीत. त्यासाठी काय परीक्षा द्यायला लागणार काय मला? म्हणजे स्वयंवर टाईप स्पर्धा बिरधा? हे, आणि समजा द्यायला लावली तर तू काय कुणाला ऐकतोयस व्हय? पहिलंच येशील की. हा, मग मग काय मग 1000 प्रश्न विचारत्याल तेव्हा काय करणार आहेस? काय म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार ती बी एका दणक्यात. हा, इथे हं? इथं बस. हा, समज तू आमच्या घरात बसलाय हं. आणि आपण तुला विचारलो, कोण? आपला पवय? आजा घरच्यांची चेष्टा करायची ना सांगून ठेवते. सॉरी. हा, आपा काय प्रश्न विचारतील? समजा आपण विचारलं तूर डाळ कशी किलो आहे तर काय सांगणार? मला काय माहित? हा, मला कमीत सांगणार. हा, मला माहित ना असं सांगणार आहेस व्हय? आता माहित नाही तर माहित नाही म्हणून सांगणार. तिथले लग्नासाठी असले प्रश्न विचारतात तुम्ही? का विचारू शकतात? त्यांना वाटलं पोराचं जनरल नॉलेज चेक करा तर विचारू शकत नाहीत व्हय? म्हणून लक्षात ठेव, असं काय बी विचारलं तर सांगायचं. आणि तूर डाळ 70 रुपये किलो आहे, कळलं? हा, आणि हरभरा डाळ विचार तर माहित नाही. तेच सांगत होतं ना तुला. अरे मला माहित नाही, तू असं नाही सांगायचं. तुला सगळी माहिती असली पाहिजे, नाहीतर 40 पिढ्यानंतर झालेली पोरगी तुला का देताल? हा, बर बाई, सगळी माहिती करून ठेवतो. किराणा मालाचा सगळा रेट तोंडपाठ करून ठेवतो. बस, होलसेल रिटेल सगळं ठीक आहे. हा, चला म्हणजे आपणच झालं. आता जितू काका. समजा जितू काकाने विचारलं घेवडा टोकण्यापासनं ते हळद काढेपतू आणि ऊसाच्या शितले, अगं मी जावई म्हणून घरी येणार रे, रानातलं गडी म्हणून. 40 पिढ्यानंतर जन्मलेल्या पोरीसाठी पोरगा बी तसं परफेक्ट पाहिजे ना. अगं म्हणून काय असला प्रश्न विचारते तुम्ही? ऐ, आमचे घरचे लई डेंजर आहेत, काय बी विचारू शकतात. शितले, होणाऱ्या जावेला असलं कोणी विचारत नसतं. बर, समजा तुला असं विचारलं आमच्या पोरीनं तुझ्या संग लग्न का करायचं तर काय सांगणार आहेस? सांगीन. हे बघ, ती तुमच्या घरात एवढ्या आनंदात आणि सुखात राहते, आणि तिनं आयुष्यभर असंच राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी त्या संघ असणं गरजेचं. चांगलं उत्तर आहे. आता आमच्या पोरीला तुमच्या घरात कसला त्रास झाला तर तुम्ही कसलाच त्रास होणार नाही. तिच्या मनाविरुद्ध वागलात तर असं कधीच होणार नाही. तिच्या हातनं एखादी चूक झाली तर शितलीच्या हातनं कधीच चूक होऊ शकत नाही. तिनं एका गोष्टीसाठी हट्ट केला तर तिच्यावर हट्ट करायची वेळच येऊ देणार नाही, कारण हट्ट करायच्या आधी ना तिला जे पाहिजे असेल ते तिच्या जवळ असेल. लग्न झाल्यानंतर नोकरी करायची का नाही याच्यावर तुमचं काय मत आहे? तिला जे काय करायचंय ना ते तिचं तिने ठरवायचं. माझी कुठलीच मदत तिच्यावर लादणार नाही. असंच सगळ्या प्रश्नांचं नीट उत्तर दे, कारण ही परीक्षा वाटते तेवढी सोपी नाही. ही अशी परीक्षा आहे ज्याचं पोर्शनच माहित नसतोय. काय बी आणि कुठून बी प्रश्न येऊ शकतात, कळलं? फौजी मी कुठला आणि कसलाही प्रश्न विचारू दे, सगळ्या प्रश्नांची उत्तर परफेक्ट देणार. तुझ्या घरच्यांना तुझा हात माझ्या हातात द्यायला लावणार, कळलं का? वार माझ्या फौजी. जयश्री, ओ जयश्री,
एक मिनिट. तुझ्याशी ना एक महत्वाचं बोलायचंय. बोल की मग. तुझ्याशी ना कुठं आणि कसं बोलावं हेच कळत नाही बघ. मग फोन करायचा नाहीस वे? नाही, ही गोष्ट फोनवर बोलण्यासारखी नाहीये. का? एवढं काय झालंय? अगं भैयांचं लग्न शीतल संग होणार आहे म्हणून भैया लयच एक्साइट झाल्यात. म्हणजे आत्तापासून सगळी तयारी सुरू करायला लागल्यात. अरे मग चांगलंच आहे की. यात एवढं टेन्शन घ्यायसारखं काय? अगं काय चांगलंय त्यात जयश्री. हा जिंकेन शीतलचं प्रेम प्रकरण भैयांपासून लय दिवस नाही लपवता येणार. लवकरात लवकर त्यांना सांगून टाकलं पाहिजे. नाही नाही, आत्ताच नाही सांगायचं. मग कधी सांगायचं? अगं भैयांसंग मी जास्त वेळ नाही खोटं बोलू शकत. त्यांचा माझ्यावर लय विश्वास आहे. अगं अय, जेवढी आपली उंची आहे ना तेवढ्याच उड्या मारायच्या. एकदा म्हणलं ना नाही सांगायचं, मग नाहीच सांगायचं. बरं ठीक आहे, नाही सांगायचं. पण कधी ना कधी तरी कळेलच ना. जेव्हा कळेल तेव्हा बघू. तुझा भैया नाही शाना, त्याला जर हे कळलं ना तर तो काय करेल हे सांगता येत नाही. आधीच तिरसट डोक्याचा आहे. अगं पण उद्या जर भैयांना कळलं की आपल्याला माहित असून बी आपण त्यांना सांगितलं नाही, मग अरे नाही कळणार. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे आणि ती आपल्या दोघातच राहिली पाहिजे. अगं होय, पण अजिंक्यचं आणि शीतलचं प्रेम प्रकरण चालू आहे. हे बाहेरून कुठून कळालं तर? कुठून बी आणि कसं बी कळणार नाही याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. भैयाला जर हे कळलं ना तर तो रागाच्या भरात असं काहीतरी करून बसल की सगळा खेळ मोडून पडेल. आणि मग शीतल आयुष्यात कधीच भैयाची होऊ शकणार नाही. होय हो अक्का. हं? काय म्हणलं नाना? पसंत आहे त्यांना भैयाचं स्थळ. हं? होय. मग आता पुढं? आता ते जातील त्यांच्या घरी पत्रिका घेऊन, मग बघूया काय होतंय ते. एकदा का त्यांच्याकडनं होकार आला का मग माझ्या जीवात जीव येईल बघ.